जाणी भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा आणि कनुये माझे मना हो का पंडित शहाणा नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित आणि एक नोहे माझे मन हो का पंडित शहाणा तुका म्हणे नवगी भक्ती जाणे तोची शुद्ध आणि कनुहे माझे मना हो का पंडित शहाणा शुक्लाम ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगत व्यापिनी वीणा पुस्तक धारिणी मभयदा जाड्यांधकारा पहा हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासनी संस्थिता वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां ओम नमो जियाद्य वेद प्रतिपाद जय जय स्वसंवेद आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्धमती प्रकाशु मनी निवृत्तिदासु अवधारी जो समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनाना तरुण तुलसी माला कंदरं गंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि हरिपादो चरणा संदाजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदु श्री चरण श्री गुरूंजी ते नमस्कार आता ज्ञानेश्वर ज्ञान मूर्तीं साक्षात प्रेम स्वरूपिणा नामदेवं सदयामूर्तीं नाथमुंदे पुनः पुनः वैराग्यश्च परामूर्ती देहू क्षेत्र निवासिनी तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं जयाचा श्री रंग केशरी शोभे लक्ष देऊ माहिती बरोबर जयाचा श्री रंग केशरी शोभे
तुझा पांढरा पाहता चित्त लोभे, हिरवा तिचा शांती देवी म्हणाला, नमस्कार माझा त्या तिरंगी ध्वजाला. जाणे भक्तीचा जिव्हाळा तुझी दैवाचा पुतळा, आणि कनो हे माझे मना हो का पंडित शहाणा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करताना घडलेला अभंग. अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याची लाडकी लिडबाळ विश्ववंदे विश्वसंत संत श्रेष्ठ साधकाचे मायबाप वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी शोभा देणार जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा 4 कडव्याचा इको कमी करा आता थोडासा. मला फक्त गेन मारवा, आवाज आला पाहिजे. 4 चरणाचा 4 कडव्याचा तुमच्या आमच्या जीवनामध्ये या सृष्टीमध्ये जन्माला आल्याच्या नंतर ज्याच्या अंतःकरणामध्ये त्या देवाविषयी त्या भगवान परमात्म्याविषयी भक्ती आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये त्या देवाविषयी त्या भगवान परमात्म्याविषयी ज्या संताविषयी आपल्या ज्याच्या मनामध्ये ज्याच्या अंतःकरणामध्ये त्या देवाविषयी भक्ती आहे ना, तो खऱ्या अर्थाने तुकोबाराय म्हणतात दैववान आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. कोण दैववान आहे? तुकोबाराय म्हणतात ज्याच्या अंतःकरणात त्या देवाविषयी भक्ती आहे तो दैववान पुतळा आहे, तोच दैवाचा पुतळा. आणखी तुकोबाराय म्हणतात डिस्टर्ब केलं का माझं विसरत आहे, मग विसरलं की मग पुन्हा पहिल्यापासून सरका पुढे एकदा सरकून घ्या सगळ्यांना. सरका पुढे मला पुन्हा डिस्टर्ब केलं ना, माझा एक प्रॉब्लेम आहे. नाही माझा एक प्रॉब्लेम आहे, मी एकदा विसरलो का पुन्हा पहिल्यापासून चालू करतो, पाठ्या 4 पोत सोडणार नाही. मला डिस्टर्ब जमत नाही, बाकी काय सगळं जमतंय. सरका एकदा पुढे, सरका एकदा पुढे. राहू द्या आता, तुम्ही बसा कडीला जाऊन. आता तुम्ही आता झालं का? कडीला करायचं. सरका तुम्ही जा आता. काय होतं, मॅचच्या पहिल्याच ओव्हरला जर विकेट पडली आजच्या मॅचचा हे होऊन जात आहे का नाही. मग पुढे जर खेळले तर खेळले, बॅट्समन पुढे जर चालले तर जमते, नाही चालले का मग अवघड होऊन जातं. त्याच्यामुळं आणि माझे एकदा जर विसरलो तर मी पुन्हा पहिल्यापासून चालू करीत असतो. त्याच्यामुळं आता डिस्टर्ब फक्त कृपया करून डिस्टर्ब करू नका. विठाला विठाला. तुकोबाराय म्हणतात ज्याच्या अंतःकरणामध्ये त्या देवाविषयी भक्ती आहे ना, तो खऱ्या अर्थानं दैववान, तोच दैवाचा पुतळा. तो दैववान आहे, तो दैववान आहे. तुकोबाराय म्हणतात या जगामध्ये कोणी शहाणा असेल, कोणी पंडित असेल, कोणी ज्ञानी असेल, मी त्याला दैववान मानत नाही, अजिबात दैववान मानत नाही. आणि कनो हे माझे मना, माझं मन त्याला म्हणत नाही, माझं मन माझं अंतःकरण त्याला दैववान मानत नाही. आणि कनो हे माझे मना होता पंडित शहाणा, तो पंडित असेल, शहाणा असेल, ज्ञानी असेल, पण तो दैववान नाही. आणि तुकोबाराय म्हणतात त्या देवाविषयी त्या साधू संताविषयी जो भक्ती करतो ना, त्या देवाची त्या साधू संताची जो भक्ती करतो ना, त्याचा दास सुद्धा होण्याकरता मी तयार. नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित, त्याचा दास सुद्धा मी होऊ शकतो. तुकोबाराय म्हणतात. आणि खऱ्या अर्थानं या जगामध्ये भक्त कोण आहे माहितीये का? शेवटच्या चरणामध्ये इतकं सुंदर सांगतात तुकोबाराय. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. 9 प्रकारच्या भक्ती असतात बरं. त्या 9 प्रकारच्या भक्ती जो जाणतो, त्या 9 प्रकारच्या भक्ती जो करतो, त्या भक्तीने जो जगतो किंवा त्या प्रकारे जो भक्ती करतो, तो खऱ्या अर्थाने भक्त आहे. असा अभंगाचा आपल्या सरळ सरळ भावार्थ आहे. लक्षात आला ना? त्या बोलणाऱ्या माग बघणाऱ्या मावशी, अर्थ लक्षात आला तुम्हाला? इकडे बघा, इकडे. मला बोलल्याशिवाय जमत नाही बरं. तुम्ही आम्ही खेळी मिळी. कीर्तन अजिबात टेन्शन घ्यायचं काही लई लांबचे बाबा 150-200 किलोमीटरहून आलेलो नाही. अजिबात काही टेन्शन घ्यायचं, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. चालता बोलता कीर्तन आपल्याला करायचं. अभंग तुम्हाला लक्षात आलाय ना मावशांनो? आलाय माता माऊल्यानो? अभंग लक्षात आलाय?
परत अर्थ सांगू का? परत सांगू? हा आलाय ना, लक्षात आलाय? कशाला कीर्तन करायचं? नाही करावं लागेल. राहिलेल्या एक अर्धा पाऊण तासामध्ये 1 तासामध्ये चिंतन पाहण्याचा प्रयत्न करू. पैकी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे तुमच्या गावामध्ये सुरू असलेला हा 16 वर्षापासून आहे ना, गेल्या 16 वर्षापासून सुरू असलेला नामयज्ञ ज्ञानयज्ञ सोहळा अखंड हरिनाम सप्ताह. सुंदर नियोजन तुम्ही केलंय पहा. मला आल्यानंतर आता त्यांचे संतोष भाऊ भेटले होते. त्यांनी सांगितलं एकदम कमी याच्यामध्ये आणि कमी लोकांमध्ये एकदम इवलेसे रोप लागलेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावर. ज्ञानोबराय म्हणतात तसं एकदम छोटस रोपट तुम्ही 16 वर्षापूर्वी लावलं होतं आणि ते रोपट आता गगनावर गेल्यासारखं वाटतंय. इतकं सुंदर नियोजन तुम्ही केलं, एवढं आयोजन केलंय. नाही हे आयोजन नियोजन करणं खूप अवघड आहे बरं. मला थोडासा आवाज द्या. हे आयोजन नियोजन करणं इतकं अवघड आहे ना, एवढं अवघड आहे तुम्हाला सांगतो पहा. म्हणजे सगळ्यांना एकत्रित आल्याशिवाय हे होत नाही. तुम्ही एक ऍडव्हर्टाईज ऐकली असेल, एक ऍड होती याच्यामध्ये टीव्ही वरती एक जाहिरात यायची. फिनोलेक्सनं आणलं पाणी, शेत पिकलं सोन्या वाणी. ऐकली ना तुम्ही जाहिरात? फिनोलेक्सनं आणलं पाणी, शेत पिकलं सोन्या वाणी. ऐकली ना तुम्ही? त्या जाहिरातीमध्ये असं सांगता येते फिनोलेक्स कंपनीचा पाईप आहे. त्या फिनोलेक्स कंपनीचा जर पाईप असेल तर शेत सोन्यासारखं पिकत. हे काय सांगतंय? फिनोलेक्स कंपनीचा जर पाईप असेल तर शेत सोन्यासारखं पिकत. मला सांगा, फिनोलेक्स कंपनीचा पाईप आहे पण विहिरीत पाणी नसेल तर? बरं पाईपही आहे, विहिरीत पाणी आहे, मोटरच नसेल तर? पाईप पण आहे, पाणी पण आहे, मोटर पण आहे आणि लाईट नसेल तर? सगळ्या गोष्टी जशा एकत्रित लागतात मग नंतर शेत पिकलं सोन्या वाणी. कधी सगळं एकत्रित आल्याच्या नंतर तसे तुम्ही सर्वजण एकत्रित आल्याशिवाय हा कार्यक्रम होत नाही. विठाला एवढं सुंदर नियोजन तुम्ही केलं, एवढं सुंदर नियोजन केलंय ना. इतकं सुंदर. मला असं वाटत नाही की मी शेलगाव मध्ये कीर्तन करतो. बरं, शेलगाव मध्ये कीर्तन करतोय असं वाटत नाही. मला वाटतं मी त्या देवाच्या वैकुंठात कीर्तन करतो. एवढं सुंदर वातावरण, एवढं सुंदर वातावरण. आणि श्री संत भगवान बाबा, श्री संत वामन भाऊ महाराज यांची पुण्यतिथी तुम्ही साजरी करताय. यांची पुण्यतिथी साजरी करताय. सुंदर वातावरण आहे आणि या सुंदर वातावरणामध्ये 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या प्रेमास्त्र, तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या वतीनं, केकान परिवारांच्या वतीनं माझ्याकडे आली. मी माझं भाग्य समजतो आणि ही सेवा करण्याचा भाग्य मला लाभलं. पहा, खूप दूर आहे मी तुमच्यापासून, भगवानगड खूप लांब. पण एवढ्या लांब असूनही संत भगवान बाबांची पुण्यतिथी इथे साजरी होते. गर्वास्पद बात, गर्वास्पद गोष्ट आहे. अशी सुंदर पुण्यतिथी तुम्ही साजरी करताय आणि या कीर्तनासाठी उपस्थित सर्व हरिभक्त परायण सर्व महाराज मंडळी, एवढे टाळकरी आहेत. हे लाईन लागली मस्त पैकी. अशी टाळकरी असली का बरं वाटतं. नाही तर काही काही जागेवर टाळकरी धरून आणावं लागत. महाराज नाहीच अवघड. परमार्थ, काही काही जागेवर परमार्थ असा परमार्थ आहे. त्या परमार्थाला तिथे गेलं का कीर्तन करायला असं वाटतं उद्या कीर्तन सोडून द्यावं, आता कीर्तन करू नये असं वाटतं काही काही जागेवर. पण असा परमार्थ जर, देखणा परमार्थ जर पाहिला ना तर कीर्तन करण्यासाठी आणि परमार्थ करण्यासाठी मनामध्ये उमेद येते, नवीन उमेद येते. असा सुंदर परमार्थ आहे तुमच्या गावचा. सुंदर महाराज मंडळी आहेत, टाळकरी आहेत. मला सर्वांची नावं ज्ञात नाहीत. सर्व शेलगावकर भजनी मंडळी, सर्व महाराज मंडळी आहेत. माझ्यासोबत आलेले श्री हरिभक्त परायण संगीत विशारद, संगीत अलंकार, युवा कीर्तनकार, सुंदर कीर्तनही करतात. माझ्यासोबत आलेले श्री हरिभक्त परायण आमचे वैभव महाराज खाडे, तेही माझ्यासोबत उपस्थित आहेत. श्री हरिभक्त परायण आमचे दाऊद महाराज, महाराज आहेत. विणेकरी बाबा आहेत, 2 विणेकरी, दोन विणेकरी महाराज आहेत. अच्छा, पहाऱ्याचा विणा आणि कीर्तनाचा विणा, 2 विणेकरी आहेत. सुंदर वातावरण आहे. सर्व महाराज मंडळी आहेत, पेटी मास्तर आहेत आमचे. आणि विशेष करून मी मागं ठेवलं आमचे पखवाजे. पखवाजे का ठेवलं माहितीये का? एवढा सुंदर हात आहे त्यांचा, एवढं गोड वाजवतात. मला एक
ते डायलॉग आठवतो, एक वाक्य आठवतं, शोले पिक्चर मध्ये मी ऐकलो होतं, ठाकूर हे हात मुझे दे दे, तसं मला म्हणावं वाटतंय. हा, तुमचे हात मला द्या असं म्हणावं वाटतं. एवढं गोड हात, एवढं सुंदर वाजवतात आणि एवढूशा वयात वाजवतात, हे महत्वाचं. एवढूशा वयात हे पखवाजाचं इतकं अवघड असतंय ना, तुम्हाला सांगतो. मला 2 वर्ष गडावर काय व्हायचं, 10वीच्या नंतर ऍडमिशन होतं. 10वीच्या नंतर गडावर ऍडमिशन, 11वी. मग मला 8वी झालं का 9वीला शिकायला जायचं होतं. मग आमच्या घरचे म्हटले 2 वर्ष हे बिघडंतवर, त्याच्यामुळे मला संस्थेत शिकायला टाकलं, आळंदीला. लक्ष देऊन ऐका, संस्थेत आळंदीत शिकायला टाकलं, पखवाज शिकायला. आमच्या वडिलांनी पिटी बिटी बांधली आमची, आळंदीला नेलं, आळंदीला नेऊन टाकलं. जून मध्ये माझं ऍडमिशन झालं, दिवाळीला मला न्यायला आले. मी लहान होतो, बंदच ठेवा, नंतर लागले वाटलं बघू. हा, जून मध्ये ऍडमिशन झालं आणि दिवाळीला मला न्यायला आले. न्यायला आल्याच्या नंतर मग ते आमचे वडील गुरुजीकडे गेले. गुरुजीला म्हटले, आता विचारतात ना घरचे, किती शिकला, काय शिकला, काय. आमच्या गुरुजीला म्हटले, किती शिकला पोरगा, घेऊन जा म्हटलं त्याला घरी. अहो किती शिकला हे तर सांगा. नाही, लोकांचे लेकर 5-5, 7-7 वर्ष राहतात, धागेनाथाच्या पुढे जायना. आमचं 6 महिन्यात एवढं कसं काय शिकलं, घरी घेऊन जा. ते नाही शिकलं म्हणले, पण त्याला शिकिता शिकिता माझं विसरलं म्हणले. लय अवघड असतं, लय अवघड. पखवाजाचं इतकं अवघड आहे ना, तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल पाहिजे का तुम्हाला, जे आपल्याला तोंडातून बोलता येत नाही ते त्यांना बोटातून काढावं लागतं. बरं, बोटातून काढावं लागतं. पाहिजे तुम्हाला फॉर एक्झाम्पल, धागिनत्ता, गता. मला एवढंच येते, नाही आणखीन येतंय. बरं, मी 2 वर्ष पखवाज शिकलो, 2 वर्ष पखवाज शिकलो, नंतर गायन शिकलो. पखवाजात मी भरपूर माझे सगळं सांप्रदायिक सगळं शिकलो मी. त्याच्यात 4 मात्र्याचे मुखडे, 8 मात्र्याचे मुखडे, सरपट्या सगळं शिकलो. मुखडे पाठ करायला महाराज 8-8 दिवस जायचे. ओ, एक मुकडा पाठ होत नसायचा, एक मुकडा तिकडा तिकडा धा किती 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 एक मुकडा इतका अवघड होता. 8-8 दिवस जायचे पाठ करायला. हे सगळं पाठ केलं मी, पखवाज शिकलो. पण उष्णतेने बोट फुटायची. मी म्हणलं बदलायचं फुटतानाच नको, मग मी पखवाज सोडून दिला. मी गायक झालो. मी गायन शिकलो, चाल म्हणायला जायचो, कीर्तनात जायचो. मी लई दिवसापासून, लहानपणीपासून परमार्थात. हा, मग मी कीर्तनात चाल म्हणायला जायचो. एक दिवस असा उभा होतो, महाराजाचं कीर्तन झालं. एक जणाला पहिला मागे नादात गेला, दर्शन घ्यायचं. त्याच्यामुळे मी म्हटलं आता बाबाच व्हावं लागतंय, आता त्याशिवाय पर्याय. हा, मग मी गडावर शिकायला गेलो. 11वीला गडावर गेलो. 9-10 वर्षापासून भगवान गडावरती अध्ययन करतो, शास्त्री बाबांपासून. हा, सुंदर अध्ययन करतोय, कीर्तन करतोय. आणि भगवान बाबांचं तुम्हाला सांगू का, एक सांगतो, आम्ही शेतकऱ्याची मुलं होतो बरं का, साधी शेतकऱ्याची मुलं. आमच्या काही घरात पहिल्यापासून तुकोबारायसारखे 8 पिढ्यापासून काय वारकरी अजिबात नव्हते. आम्ही सर्वसाधारण शेतकऱ्याची मुलं आहेत. पण एक सांगतो, भगवान बाबाच्या समाधीचा स्पर्श ज्याच्या जीवनाला झाला ना, त्याच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. भगवान बाबांच्या समाधीचा स्पर्श आमच्या जीवनाला झाला आणि सद्गुरू शास्त्री बाबांचा हात आमच्या डोक्यावरती पडला. आज आम्ही शेतकऱ्याची मुलं तुमच्या पुढे कीर्तन करण्याच्या योग्यतेचे झालो, फक्त त्यांच्यामुळे झालो. हा, सुंदर असं तुम्ही आयोजन केलंय. 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आहे. सर्वजण उपस्थित आहेत. तुम्ही म्हणता तो पार्टीचे चालले, आमचं काय आहे का नाही? नाही, सर्व आहेत. बरं, पुरुष मंडळी आहेत, बहुसंख्येनं आमच्या माता मावल्या आहेत. माता मावल्या कुठंच, मी आता ह्या 8 दिवसात माझं मिनिमम 13व-14व कीर्तन. या 8 दिवसात 14व कीर्तन, सकाळ संध्याकाळ कुठेही जा, माता मावल्याची उपस्थिती जास्तच आहे. माता मावल्याची उपस्थिती जास्तच आहे. आणि काय झालंय सांगू का आता भाऊ, 50% आरक्षण त्यांना ऑलरेडी भेटलं. काही दिवसानं त्यांना 70% आरक्षण भेटणार, 70%. आणि आमच्या म्हातारपणापोत सांगू का, राम भाऊ झाले का भांडे घासून, आम्ही फक्त घरीच राहणार. आमचं लय अवघड होणार आणखी. हा, सगळे त्यांना आरक्षण आहे. माता मावल्या बहुसंख्येनं आहेत. पुरुष मंडळी ज्याला जागा भेटेल तशी बसलेत मस्तपैकी. सर्वांची उपस्थिती आहे.
सर्वांच्या उपस्थितीमध्ये राहिलेल्या पाऊण तासात किंवा 1 तासात आपल्याला अभंगाचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. विनंती एकच आहे, टाळी अजिबात कोणी वाजायची नाही. अजिबात टाळी वाजवू नका, काही टेन्शन नाही. नाही मी ताण देणारा बाबाच नाही, ताण देणारा बाबाच नाही. उगे काही महाराज लोक येते टाळ्या वाजा भजन कर, आलेत एवढी नाही आले तर काय मला कीर्तन सांगायचं त्यानं नाही देणं कंदील लावून येणं, येड्याच्या खिशाला 3 पेन उगाची उगत आहे का? काही टेन्शन नाही, अजिबात टाळ्या वाजवू नका, भजन करू नका, विठ्ठल विठ्ठल म्हणू नका. फक्त एक काम करा, सर्वांगाचे कान करून ऐका. विठ्ठल विठ्ठल तुकोबारायचा अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात ज्याच्या अंतःकरणामध्ये त्या देवाविषयी भक्ती आहे ना, ज्याच्या अंतःकरणामध्ये त्या देवाविषयी प्रेम आहे, त्या साधू विषयी भक्ती आहे, तो खऱ्या अर्थानं दैववान. तुकोबाराय म्हणतात भक्ती कशी असावी. भक्ती करतो बरं, आपणही भक्ती करतो, आपण भक्ती करतो, पण कशी भक्ती करतो. आपली भक्ती कशी सांगू. सप्ताह जवळ आला का आपल्याला वाटतं गळ्यात माळ घातली पाहिजे, वाटतं का नाही. स्मशान वैराग्य, क्षणिक वैराग्य म्हणतो आपण त्याला. स्मशान भूमीत गेल्यावर नाही का कोणाचं तरी मयत पाहिली का आपल्याला वाटतं आपल्याला एक दिवस इथंच यायचं. तसं सप्ताह जवळ आला की आपल्याला वाटतं गळ्यात माळ घातली पाहिजे, ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे. ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे कधी वाटतं सप्ताह जवळ आला की. ज्ञानेश्वरी आपण तेव्हा उघडतो आणि सप्ताह झाल्यानंतर जशी गाठ मारतो, ती गाठ जर मारली 12 महिने पुन्हा त्या ज्ञानेश्वरीची आपली गाठ पडत अजिबात गाठ पडत नाही. अशी भक्ती आपण करतो. आपली भक्ती म्हणजे टेम्पररी भक्ती म्हणावं लागतं. मनाला आलं तर भक्ती, पण साधू संत तशी भक्ती करत नाहीत बरं. साधू संताची जर भक्ती तुम्ही पाहिली तर साधू संताची भक्ती अशी, एक क्षण जरी त्या साधूला, एक क्षण त्या साधूला जर देवाचं विस्मरण झालं ना, एक क्षण, तर मरणप्राह्य दुःख त्यांच्या अंतःकरणामध्ये होतं. मरणप्राह्य दुःख. नारद भक्ती सूत्रामध्ये नारदजी इतकं सुंदर वर्णन करतात. नारदजी म्हणतात तद्विस्मरणीय परम व्याकुलता, तद्विस्मरणीय परम व्याकुलता. एक क्षण जरी त्या देवाचं विस्मरण झालं ना त्या साधूला देवाचं, तो मरणप्राह्य दुःख होतं. समजून सांगू तुम्हाला ती तळमळ. तद्विस्मरणीय परम व्याकुलता. व्याकुळ होणं म्हणजे तुम्ही आम्ही पाण्या वाचून राहू शकतो बरं. तुम्ही आम्ही पाण्या वाचून जगू शकतो. किती दिवस. 1 दिवस, 2 दिवस, जास्तीत जास्त फार फार तर 3 दिवस. 3 दिवस आपण पाण्या वाचून राहू शकतो, जगू शकतो. पण मासा पाण्यातून काढावा आणि पाण्यातून काढल्या जसा तडफड करतो ना, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. पाण्यातून मासा बाहेर काढावा आणि बाहेर काढल्या जसा तडफड करतो ना, तो मासा तळमळ करतो. ती तडफड त्या साधूच्या अंतःकरणामध्ये असते, ती साधूच्या अंतःकरणामध्ये असते. मरणप्राह्य दुःख होतं त्यांना. तळमळ तुम्हाला समजेल, तरुण पोरांसाठी समजून सांगू का. तळमळ आमच्या बीड जिल्ह्यामध्ये काही कारणास्तव माग एकदा नेट बंद केलं होतं. मोबाईलचं नेट चालत नव्हतं. तुम्हाला बीड का सोलापूर, आपल्याला सोलापूर जिल्हा. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये नेट बंद केलं होतं. मोबाईलचं नेटच चालत नव्हतं. 2-4 महिन्यापूर्वी काहीतरी चालू होतं त्यांचं ते. आणि ते नेट बंद 2-4 दिवस केल्यावर आम्ही नगर जिल्ह्यात राहतो गडावर. मग ते बीड जिल्ह्यातून मला पोरांचे फोन यायचे, नेट चालत आहे का. आणि म्हणायचो हो नेट चालतं, इकडे चला ना राव. ते मोबाईल असं त्यांना वाटायचं दगडावर हाणू का फोडून टाकू. ते नेट चलत नव्हतं ना, नेट शिवाय काहीच चलत नाही, मोबाईलच चलत नाही. मग तिची सवय लागलेली असते मोबाईलची. त्यांना वाटायचं दगडावर फोडून मारू का काय करू का काय. त्या मोबाईल तिची तळमळ होती ना, तशी तळमळ, ती तळमळ साधूच्या अंतःकरणामध्ये तशी तळमळ असते. त्या देवाचे जर विस्मरण झालं तर तळमळ असते. साधूचं अंतःकरण. अहो साधू संताची भक्ती जर तुम्ही पाहिली तर साधू संत स्वतः देवरूप आहेत, देवरूप आहेत. तुकोबाराय म्हणतात देवते संत निमित्त त्या प्रतिमा, तरीही त्या देवाची तेवढीच भक्ती करतात. त्या देवाची भक्ती
तेवढीच करतात. ज्ञानोबारायचं उदाहरण जर तुम्ही पाहिलं, ज्ञानोबारायच्या जीवनामध्ये ज्ञानोबारायची आरती तुम्ही पहा. लोपले ज्ञान जगी इतने नाती को अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. लोपले ज्ञान जगी हितने नाती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अवतार पांडुरंगाचे, फक्त ज्ञानोबाराय ठेवलं, नाव ज्ञानोबाराय ठेवलंय. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. तरी जर त्यांची आवड जर विचारली तर माझ्या जीवीची आवडी आवडी म्हणताना थोडासा इको दे जायचा, असं बटनच हटवायचा. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नीन गुडी. हरी पंढरपुरा नीन गुडी गुडी. पांडुरंगी मन रंग दे रंग दे. पांडुरंगी मन रंग दे. पंढरपुरा नीन गुडी माझ्या जीवीची आवडी. पंढरपुरा नीन गुडी पांडुरंगी मन रंगले. ज्ञानोबारायचं जर जीवन पाहिलं, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. पण त्यांची आवड, त्यांना जर आवड विचारली तर ज्ञानोबाराय म्हणतात हातामध्ये पताका घ्यावी आणि पंढरपूरला त्या पांडुरंगाच्या दर्शनाला पायी चालत 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 पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जावं, ही साधू संतांची आवड आहे. विठाला विठाला त्यांची आवड एवढी आहे. ज्ञानोबारायला प्रश्न विचारतात, म्हणे ही भक्ती कशी नेमकी अशी, तुम्ही अशी कशी भक्ती करताय? ज्ञानोबाराय उत्तर देतात. ज्ञानोबारायचे त्या अनुभवामृत ग्रंथामध्ये इतकं सुंदर वर्णन केलं ज्ञानोबारायांनी याच्याविषयी. ज्ञानोबाराय म्हणतात की अजिंठा वेरूळच्या लेण्या तुम्हाला माहिती आहेत का नाही माहिती नाही, तुम्ही ऐकलेल्या असतील, कदाचित सहलीला गेल्यावर मुलांनी पाहिलेल्या असतील. अजिंठा वेरूळच्या लेण्याचं वर्णन ज्ञानोबाराय त्या अनुभवामृत ग्रंथामध्ये करतात. त्याच्यात वर्णन करत असताना त्याचं वर्णन ज्ञानोबाराय करतात. याचा अर्थ ज्ञानोबाराय तिथं कदाचित गेलेले असावे, नाही तर ज्ञानोबाराय योगच प्रत्यक्ष असल्या कारणास्तव त्यांना ते सर्व ज्ञात असावं. योगच प्रत्यक्ष म्हणजे समजून सांगू तुम्हाला. योगच प्रत्यक्ष म्हणजे ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी मध्ये शिकारीला निघालेला पारधी, त्याचंही वर्णन ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी मध्ये करतात. आणि योग साधनेमध्ये बसलेला योगी, अत्युच्च कोटीमध्ये बसलेला योगी, त्याचंही वर्णन ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी मध्ये करतात. याचा अर्थ ज्ञानोबाराय योगच प्रत्यक्ष असल्याशिवाय ते शक्य नाही. ज्ञानोबाराय त्या लेण्यांचं वर्णन करत असताना ज्ञानोबाराय म्हणतात देव देऊळ परिवारू पोखरुणी की जे डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू कानवावा. प्रश्न विचारतात ज्ञानोबाराय, का होऊ नये? त्याचं विश्लेषण करून सांगतो. त्या लेण्यांमध्ये एक कैलास लेणी नावाची एक लेणी, माता मौलांनो लक्ष देऊन ऐका. त्या लेण्यामध्ये कैलास लेणी नावाची एक लेणी आहे. त्या लेणीमध्ये ज्ञानोबाराय म्हणतात देव देऊळ परिवार. देव देऊळ आणि त्याचा परिवार सगळं एकाच दगडाचं आहे. ते डोंगरामध्ये पोखरून तयार केलेलं आहे. पोखरुणी की जे डोंगरू. तिथं गेल्याच्या नंतर आपण तिथं पाहत एकाच दगडाचे मंदिर, त्याच दगडाचे ते भालदार चोपदारही त्याच दगडाची, पिंड ही त्याच दगडाची. पण तिथं गेल्याच्या नंतर आपण त्या भालदार चोपदाराचं दर्शन घेतो का? भालदार चोपदाराचं दर्शन घेतो का? नाही. तिथं गेल्याच्या नंतर आपण त्या मंदिराचं दर्शन घेतो का? नाही. आपण तिथं गेल्यानंतर जसं डायरेक्ट पिंडेचं दर्शन घेतो, तिथं जसा भक्तीचा व्यवहार होतो, ज्ञानोबाराय म्हणतात तैसा भक्तीचा व्यवहार कानवावा. का होऊ नये तसा भक्तीचा व्यवहार? आम्ही जरी देवरूप असू, आम्ही जरी देव असलो तरी आम्ही भक्ती का करू नये? ज्ञानोबाराय म्हणतात विठाला विठाला. तिथं जसा भक्तीचा व्यवहार होतो तसा भक्तीचा व्यवहार का? साधू संत देवरूपच आहेत, पण साधू संत ते जरी देव असले तरी त्यांची ती जन्माला आल्याच्या नंतर त्यांची गती ही देवाला प्राप्त होण्यासाठी असते. ते देव आहेत. मला सोपं उदाहरण सांगतो. समुद्राचं पाणी,
समुद्राचं पाणी आहे ते गंगेत वाहताना आपण व्यवहारात काय म्हणतो, ते गंगेचं पाणी म्हणतो का? आपण काय म्हणतो? गंगेचं पाणी. आपण समुद्राचं म्हणतो का? गंगेचं पाणी म्हणतो. समुद्राचं पाणी बाष्पीभवन होऊन आकाशात जातं, पर्जन्याच्या रूपाने हिमालयावरती पडतं आणि हिमालयावरती पडल्याच्या नंतर ते वाहत 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 प्रवाहाच्या रूपाने परत समुद्राकडे जातं. तसे साधू संत हे देवरूपच असतात. ते आपल्यामध्ये येतात आणि भक्ती करत 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 परत देवरूप होतात, देवप्राप्ती करून घेतात. फक्त जाता 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 ज्ञानोबा त्याचं सुंदर वर्णन करतात. जाता जाता ती गंगा जशी का फेडीत पाप ताप फुकीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. जाता जाता जसे सगळ्यांना पाणी देते का फेडीत पाप ताप फुकीत तिरीचे पादप. पादप म्हणजे मुळापासून पाणी शोषण करणारे, मुळापासून पाणी शोषण करणारे झाडं असतील, तिथली सर्व शेती असेल, शेतकरी असतील, जनावर असतील, त्यांना जसे जाता जाता पाणी देते ना, तसे साधू संत हे जन्माला आल्याच्या नंतर त्यांचं ध्येय आहे देवप्राप्ती. पण जाता जाता बुडत हे जन न येतो कळवळा म्हणून या, येतो कळवळा म्हणून या. म्हणून भगवान बाबांचं आयुष्य तुम्ही पहा. भगवान बाबा जन्माला आल्याच्या नंतर भगवान बाबांचं आयुष्य, भगवान बाबा देवप्राप्तीच आयुष्य असतं. साधू संतांचं आयुष्य हे देवप्राप्तीच असतं. पण हा समाज भरकटू नये, हा तळागाळातला समाज आहे तो भरकटू नये म्हणून श्री संत भगवान बाबांनी एवढी कष्ट घेतली, एवढी कष्ट घेतली. अवघ्या 13 वर्षामध्ये भगवान गडासारखा गड निर्माण केला. ही काही साधं गोष्ट नाही बरं, ही साधी गोष्ट नाही. भगवान बाबांनी गड निर्माण केला. आणि भगवान बाबांची 2-3 वाक्य असायची. भगवान बाबा म्हणायचे, एकर विका पण मुलं शिकवा. आज त्यांचा संदेश घेऊन एवढी लोक क्लास 1 आहेत, क्लास 2 आहेत, ज्यांनी त्यांचा मंत्र ऐकलाय किंवा आत्मसात केलाय, ते आज त्यांच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहिलेलं नाही, सोनं झाल्याशिवाय राहिलेलं नाही. एवढं सुंदर भगवान बाबांचं. आणि पहा साधू संत तेच करतात. साधू संत ती भक्तीची व्याख्या करत असताना ज्ञानोबरायांनी इतकं सुंदर सांगितलं. भक्तीची व्याख्या करत असताना ज्ञानोबराय म्हणतात, तरी भक्ती तिची ऐशी पर्जन्याची सुपिका जैसी धरा वाचून अनारीशी गतीच नेणे. आकाशातून निघालेला थेंब, आकाशातून निघालेला थेंब जसा पृथ्वीशिवाय दुसरी गतीच जाणत नाही. पावसाचा थेंब पडलेला तो पृथ्वीवरच पडणार, दुसरी गतीच जाणत नाही. तसे साधू संत त्या देवाशिवाय दुसरी गतीच जाणत नाहीत. विठ्ठल विठ्ठल तशी दुसरी गतीच जाणत नाही. म्हणून त्यांच्या अंतःकरणामध्ये जी भक्ती असते, त्यांच्या अंतःकरणामध्ये ज्या देवाविषयी जी भक्ती असते, जे साधूविषयी जी भक्ती असते, ती भक्ती जर अंतःकरणात असेल तर तुकोबाराय म्हणतात, तो खऱ्या अर्थाने दैववान जाणे भक्ती
आपलं काय झालं, सुंदर जर गायन केलं तर टाळ्या वाजवल्या पाहिजे, म्हणजे म्हणणाऱ्याला काय होतं, हुरूप येतो थोडस. हा, जरा दाब दिली म्हणजे जरा बरं वाटतं, नाही तर उगा बघत बसलं का नुसतं असं त्यांच्याकडे म्हणू वाटत नाही, काही नाही. एवढे सुंदर गायक वादक आहेत, ना एवढं मस्त सुंदर वातावरण. असे जर गायक वादक असले, पाठ 4 पोत बी करतोय मी कधी. हा, पाठ 4 पोत बी का तुम्हाला झोप लई जड सांगितलं होय, ओवे आणि त्याने सांगितले. आता हे तर 7 ते 9 आहे म्हणून जरा बरं आहे. 9 ते 11 कीर्तन असावं आणि मी असं ओवे आणि त्याने सांगावं त्यांना अनुभव अमृत ज्ञानेश्वरी द्यावं. तो झोप आल्यावर नाही. आता कसे मस्त तुम्ही टवटवीत गुलाबाच्या फुलासारखे असे शेवटपोत गुलाबाच्या फुलासारखे दिले पाहिजे, नाही तर तुमचे का मध्ये सूर्य फुलं झाली. हा, लय अवघड होतं. मग नाही तर सुंदर गाणारे वाजवणारे असे वाजवणारे पाहिजेत, नाही तर काही जागेवर असे वाजवणारे असते, असे म्हणणारे असते. लय अवघड. म्हणणारे तर मी एकदा आरती म्हणलो काल्याच्या कीर्तनात, अवतार पांडुरंग नाव ठेवेले ज्ञानी, आरती म्हणलो. माग म्हणणार काय म्हणलं माहितीये का, आवतावर पांडुरंग. मी म्हणलं आवताव न्यावा नाव न्यावा, काय लईच अवघड महाराज, लईच काय म्हणणारे. हा, एकदा पारनेर जवळ कीर्तन होतं दत्त जयंतीचं, मी अभंग घेतला, तिन्ही देव जसे परब्रह्मीचे ठसे. माग म्हणणारे काय म्हणले माहितीये का, तिन्ही देव जसे परभणीचे ससे. मी म्हणलं ससे आणावं नाही ते हिंगोलीचे वाहण्याला आणावं, काय लई अवघड महाराज, लईच अवघड पकवायचे. आता इथं मस्त कसे चोपदार खणखणीत चोपदार आहेत. हा, एकच असावं पण असा धनखण चोपदार असावा, नाही तर काही जागेवर चोपदार म्हणजे गाड्याची व्हील अलाइनमेंट केली. व्हील अलाइनमेंट करत मला जरा गाड्याचा नाद आहे म्हणून मी त्याच्यातून सांगतो, गाड्याचा नाद आहे त्याच्यामुळे. हा, लई अवघड. एका जागेवर कीर्तनाला गेलो तिथे गेलो फार 90 वर्षाचा म्हातारा चोपदार. बरं, चोपदार आम्हाला सांभाळायला असतं, आम्हाला म्हणजे आम्हाला जर चक्कर आली काही झालं तर चोपदार सांग. आता उलट झालंय, चोपदार आम्हाला सांभाळावं लागत. काय सांगावं आता, लईच अवघड झालंय. हा, 90 वर्षाचा चोपदार. पण ते काय झालंय, प्रत्येक घरी बंगले झाले, बंगले. आणि ते पायऱ्याला आहे ना स्टाईल फरशा बसल्या. त्या स्टाईल फरशा असल्यामुळं त्या पाणी साचलेलं होतं पायरीवर.
आणि पायरीवरती पाणी साचलेलं. ती 90 वर्षाची चोपदार बिचारी आपले हळूहळू हळूहळू माझ्याकडे आले. मला म्हणले चला महाराज. म्हणलं चला. पुढं चालायला लागले. नेमकं त्या पायरीहून सटकला पाय सटकला. काठी काय लहान नसते हातात. ती काठी आमच्या धोतरात. धोतर फाटलं. मी म्हणलं अभंग वाढवा. इकडं कुठं वाढवला म्हणलं. आता लय अवघड आहे काय सांगावं. रोज रोज नवीन नवीन एक एक अनुभव आहेत महाराज. लय अवघड. त्याच्यामुळे सुंदर वातावरण आहे. सुंदर वातावरण. मस्त असंच वातावरण राहू द्या. तुकोबाराय म्हणतात जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. तोच दैववान आहे. बरं तोच दैववान आहे. ती भक्ती केली अवघड नाही. त्या देवाची भक्ती करणं जास्त काही अवघड नाही. आपल्या मनात उगाच कल्पना असते की आमच्यासारखे धोत्र घातले पाहिजे, कुठंतरी डोंगराव टेकडावर जाऊन बसलं पाहिजे, एवढ्या माळ्या घेतल्या पाहिजे, त्या देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, मोठ्याने रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मोठ्याने नामस्मरण केलं पाहिजे, नाही तर भगवे कपडे घातले पाहिजे, कुठंतरी जाऊन बसलं पाहिजे. अशी भक्ती नसते बरं. ही देवाची भक्ती नाहीये. भक्ती तुम्ही पहिली समजून घ्या. तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या मनामध्ये ती भक्तीची व्याख्या पहिली समजून घ्या. भक्ती अशी नसतेच. भक्ती अशी नाहीच आहे. भक्ती आपल्याला काय वाटतं माहितीये का? 2-4 जण तर असे असतात गावात, एवढ्या माळा घालते, फेकून हाणली तर म्हशीला टिंगुळी अशा माळा असतात. माळा मोठ्या एवढ्या माळा जास्त वाजू नका. फक्त बारीक शिक थाप द्या. मला डिस्टर्ब होत. थोडीशी बारीक शिक थाप. भक्ती म्हणजे जास्त काही भक्ती करण्याची गरज नसते. गंध तर अशी लावतेत काही जण. गंध पाय 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 गंध तुम्ही पाहिलेत का? काही दाखीव परमार्थ करण्याची गरज नसते. दिशेव परमार्थ करण्याची काहीच गरज नाही. गंध तर असे लावणार. इकडे लक्ष द्या. तुम्हाला सांगतो असे उघळी देत बरं का. इकडे लक्ष द्या. त्याच्याशिवाय कळत नाही. असे उघळी ना गंध उघळी ना. काय सांगावं राम भाऊ. फार भावकीनं उघडून खाल्लं. या पाठ नाही अवघड. फार उघडून खाल्लं. बर काही झालं तर भावकीनं पाठीव मारावं पण पोटाव मारू नये. त्या पाठ. आणि काही झालं तुला सांगतो आपल्या तोंडात बळ नाही, मनगटात ताकद नाही, लागले ग. आणि काही झालं तर नशिबातलं कोण येत असतंय. लागला सगळी करतो. तरी अवघड गंध लावणार आहेत काही. तरी गंध लावणार आहे. 1.5 तास पूजा केली एका म्हाताऱ्याने आमच्या गावात. 1.5 तास दिवस उघडले. आणि माणसं दूध प्यायला लागली. त्यांनी रंगातच फेकून हल्ला. ही काय भक्ती होय? ही भक्ती देवाची. अशी भक्ती नाही बरं. भक्ती अशी नाही. भक्ती देवाची करायची ना. ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात ज्ञानदेव मौन जपमाळांतरी धरोणी श्री हरी जपे सदा. अंतरी श्री हरी धरोणी सदा जप. अर्थ लक्षात घ्या. ज्ञानोबा काय म्हणतात? ज्ञानदेव मौन जपमाळांतरी. त्याचा अर्थ आहे अंतरी श्री हरी धरोणी सदा जप. म्हणजे अंतःकरणात श्री हरीला धरा आणि त्याचं चिंतन, त्याचं नामस्मरण, त्याचं भजन सतत करा. सतत किंबहुना सतत त्याचं भजन करा. पण तसे भजन करणारे या जगात खूप कमी आहेत. ही पण ज्ञानोबा सांगतात. हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ वाचे शे सुलभ रामकृष्ण. तोंडाने किंबहुना मुखाने राम 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 म्हणणं सोपं आहे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आपण म्हणू शकतो. पण बुद्धीत सतत त्या देवाचं चिंतन असणं हे अवघड. आता आमच्या एवढ्या माता माऊल्या इथे येऊन बसल्यात. सगळ्यांच्या मनामध्ये कीर्तनच असेल? नाही असेल. इथं सगळ्या माता माऊल्या भक्तवान आहेत. भक्तीतल्या आहेत सगळ्या. त्यांच्या मनात कीर्तनच असेल. काही काही जागेवर कीर्तनाला गेलं का माता माऊल्याला वाटतं बाई कीर्तनाला आले कुलपणा हेच का द्याय करायला. नाही. बुद्धीने जपता आलं पाहिजे. हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ वाचेशी सुलभ रामकृष्ण. मुखाने राम राम म्हणणं सोपं आहे. आपण रामकृष्ण हरी म्हणू शकतो. पण बुद्धीत काय सुरू असेल काही सांगता येत नाही. ती बुद्धी एवढी चंचल आहे. मन इतकं चंचल आहे. ती कुठं घेऊन जाईल सांगता येत नाही. त्या देवाची भक्ती करत असताना एकनिष्ठतेने आणि अंतःकरणाने भक्ती करता आली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. अशी भक्ती करतात बाबा काही काही जागेवरती. अशी भक्ती करतात. मी सांगत असतो अनेकदा आमच्या. मी कमीत कमी तुम्हाला बोलायचं नाही. अशी भक्ती करतात. आता मी कमीत कमी तुम्हाला सांगतो 12 ते 13 वर्षापासून परमार्थात. लक्ष द्या. 12 ते 13 वर्षापासून मी परमार्थात. 2011-12 पासून
तेव्हापासून मी परमार्थात आहे. पण परमार्थात इतके दिवस झाले, ज्ञानेश्वरी पाठ केली, शिकलोय, कीर्तन करायला लागलो, रात्रंदिवस कीर्तन करत फिरतोय. पण आणखीन देव स्वप्नात आला. देव स्वप्नात सुद्धा आला नाही. आणखीन स्वप्नात सुद्धा आमच्या इकडं माता मावल्याच्या अंगात येतो देव. अंगात खरं आमच्या गावात 16 माता मावल्याच्या देव अंगात येतो. 16 माता मावल्याच्या अंगात येतो. मी मोजून ठेवलेले आहे. हा, आमच्या घरापुढं देवीचं मंदिर आहे. आमच्या घरापुढं देवीचं मंदिर, आणि ते देवीचं मंदिर असल्यामुळं मी सतत पाहतो ना. ते नवरात्रात बरं अंगात यायची प्रकारच वेगळे वेगळे. काहीचे फास्ट आहेत, काहीचे स्लो मोशन मध्ये आहेत, काहीचे नुसते गुचकीवर. लय अवघड प्रकार. हा, सगळं पाहिलेलं आहे. आणि माझी ग्रास्पिंग पॉवर जरा खतरनाक आहे. मी एकदा पाहिलं कॅप्चरच, कोणा सुट्टीच नाही. हा, काहीचे जरा फास्ट आहेत, काहीचे जरा स्लो मोशन मध्ये. लय अवघड. काहीचे नुसते कसे आहेत माहिती, लय अवघड आहेत महाराज. लय अवघड आहे महाराज. भक्तीचे प्रकारच वेगळे वेगळे आहेत. अशी भक्ती नाही बरं, अशी भक्ती नाही. हा, आमच्या गावात ती लक्ष्मीची जत्रा असायची. लक्ष द्या, लक्ष्मीची जत्रा असायची. लक्ष्मी तुमच्याकडे असते ना, आषाढ महिना, आषाढाच्या महिन्यात आहे का नाही लक्ष्मीची जत्रा. आमच्याकडे ती लक्ष्मीची जत्रा असायची. आणि ते लक्ष्मीच्या जत्रेला काय करायचे, ते 12 गाड्या बैलगाड्या बांधायची. 12 बैलगाड्या तुमच्याकडे असतं नसतं मला काही माहित नाही, पण आमच्याकडे असायचं. 12 बैलगाड्या एकमेकाला त्या गाड्या बांधायची. आणि ते बांधल्यानंतर ते असं गाड्या वाढायचा कार्यक्रम असायचा. एककडं पोरं माणसं गाड्या वाढायची, आणि एककडं ते अंगातले आलेले असायचे, त्या देवीला नैवेद्य असायचे. ते ढपडेवाले, अंगातलेवाले, कोरडा हाणणारे, ते सगळे वेगळे वेगळे. हा, पण मी एकुलता एक. माझ्या आई वडिलाला मी एकुलता एक, मला भाऊ नाही. मग एकुलता एक असल्यामुळं मला ते गाड्याकडे ते जाऊन देत नसायचे. इकडे मला असे धरून ठेवायचे, तिकडे जाऊन देत नसायचे अजिबात. त्या गाड्याकडे अजिबात उड्या हाणतीत, लेकरं पडत येत, हुर्रे आळडत येत, चाकाखाली गेलं फिरलं, मग ते धरून पाहिजे. पण मी इतका पितर होतो, मी अंगातले बघायला नाहीत ना गाड्याकडे जाऊन देत. मग मी अंगातले बघायला, लहानपणीपासून असाच होतो नमुना. हा, त्याच्यामुळे मग मी अंगातले बघायला जायचो. अंगातले बघायला गेलो काय माझ्या महाराजचे ढपड्यावाले एकटोड, ते कोरडा हाणणारे, अंगात आणणारे. आणि एवढं अंगात आलं एका माता माऊलीच्या, ते ढपड्यावालं वेगळं चाललं, डांगडा ती वाजत. हा, माता माऊलीच्या अंगात आलेलं कोरडा हाणणारा वेगळं. आणि ती एवढ्या याच्यात वातावरण झालेलं मस्त पैकी आणि ते चाललेले. आणि तेवढ्यात त्या माता माऊलीचा भरला पाय. आता कशाने हे नका सांगायला, म्हणजे झाला का ना, तिचा भरला पाय. पाय भरल्या ती ढपड्यावाल्याला सांगायची. आता त्यांची टोळीच असती ना सगळी, टोळीच सगळी. ती ढपड्यावाल्याला सांगायची पाय भरला. ढपड्यावाला असला विचित्र होता महाराज. ढपड्यावाला म्हणला, पांदडाला पुस नाही, त्या गवताला पुस. डंगडा तुम्ही हसून घेतावर मी चहा पिऊ नका. मी सांगतोय काय पा, भक्तीचे प्रकार हे नाही, भक्ती ही नाही. भक्ती केली ना त्या देवाची, त्या देवाची भक्ती अंतःकरणातून पाहिजे, अंतःकरणातून पाहिजे. अहो, जे त्या देवाची भक्ती करतात, त्या साधूची जरी आपण सेवा केली ना, त्या साधूची जरी सेवा केली आपण, तरी आपण तेवढेच दैववान आहोत, तरी दैववान आहोत. भगवान बाबांची भक्ती जर पाहिली, श्री संत भगवान बाबा त्या देवाची एवढी भक्ती केली असेल त्यांनी, त्या देवाने साक्ष द्यावी त्यांच्यासाठी. श्री संत भगवान बाबा नारायणगडावरून ज्या वेळेस खाली येतात, लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका, इकडे लक्ष द्या. पहा, ज्या वेळेस श्री संत भगवान बाबा नारायणगडावरून ज्या वेळेस खाली येतात, आणि खाली आल्याच्या नंतर स्वतःच अंग ज्या वेळेस ते कापतात, जिथे रक्त पडतं ना, जिथे रक्त पडल्यानंतर सगळ्यात हिंदू धर्मामध्ये आपले ते सगळ्यात पवित्र झाड कशाला मानलं जातं? तुळशीला पवित्र झाड मानलं जातं. त्या सर्वात पवित्र झाडाने, त्या तुळशीने साक्ष द्यावी माझे भगवान बाबा किती पवित्र आहे. हा तुळशी उगवल्या
रक्त सांडिले जेथे धावून आले देव दिले अभय तेथे आरती भगवान बाबा चिदानंदाचा गावा वैराग्य मूर्तिमंत दिसे शांतीची शोभा पहा त्या तुळशीने साक्ष द्यावी माझे भगवान बाबा किती पवित्र आहे तुळशीने सांगावं अहो माझे भगवान बाबा एवढे पवित्र आहेत की देवापेक्षा पवित्र माझे श्री संत भगवान बाबा आहेत श्री संत भगवान बाबा आहेत एवढी साक्ष द्यावी एवढी साक्ष त्या तुळशीने द्यावी एवढी भक्ती केली असेल देवाची पैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी नारायणाचे कैवारी कीर्ती झाली चराची त्यांची कीर्ती होण्यासाठी देवाला त्यांची कीर्ती करावी लागते देवाला त्यांची कीर्ती वाढवावी लागते साधू संताची कीर्ती वाढवण्यासाठी दुसरं काही करण्याची गरज नाही हा उत्तमची उरे कीर्ती मागे हा त्यांची कीर्ती वाढवण्यास देव त्यांची कीर्ती वाढवत असतो कीर्तिमुख त्यांचे नारायण कीर्तिमुख त्यांचे नारायण त्यांची कीर्ती वाढवण्यासाठी तुम्हा आम्हाला काहीच गरज नाही देव आपोआप त्यांची कीर्ती वाढवतो एवढ्या लांब भगवानगड एवढ्या लांब श्री संत भगवान बाबा कधी या परिसरात आलेत न आलेत माहिती पण नाही मग पण एवढ्या लांब आलेच नाही या परिसरात भगवान बाबा झाले हा पण एवढ्या लांब सुद्धा भगवान बाबांची पुण्यतिथी साजरी होते ही कीर्तिमुख त्यांचे नारायण कीर्तिमुख त्यांचे नारायण श्री संत भगवान बाबा आणि साधू संतांची पुण्यतिथी साजरी करतात पुण्यतिथी का साजरी करतात माहिती का या तुम्हा आम्हासाठी साधू संत जगलेले असतात येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी की तुमच्या आमच्या करता जगलेले तुमच्या आमच्या करता त्यांनी जीवन व्यतीत केलेलं आहे जगाच्या कल्याण संताच्या विभूती जगाच्या कल्याण संताच्या विभूती जगाच्या
कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारी तुमच्या आमच्या करता जगलेले, म्हणून त्यांची पुण्यतिथी आपण साजरी करतो. म्हणून त्या साधू संतांसाठी भक्ती आपण केली पाहिजे. त्यांची भक्ती जर पाहिली, त्यांची भक्ती, ते जशी भक्ती त्या देवाची करतात तशी त्यांची जरी भक्ती केली तरी आपण दैवबाण्यात एक तुकोबरायच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो. इतका गोड प्रसंग आहे तुकोबरायच्या जीवनामध्ये, एवढा गोड प्रसंग आहे. ते जीवन चरित्र जर तुकोबरायचं जर पाहिलं तर आपल्याला काहीतरी जगण्याची उमेद मिळते. तुकोबरायच्या जीवनामध्ये 22व्या वर्षी तुकोबरायची पत्नी वारते. लक्ष देऊन ऐका बरं, लक्ष देऊन ऐका माता मौलांनो. 22व्या वर्षी तुकोबरायची पत्नी वारते आणि पत्नी वारल्यानंतर पाठोपाठ मुलगा वारतो. मुलगा वारल्यानंतर 20व्या वर्षी तुकोबरायला भगवान परमात्म्याचा साक्षात्कार होतो. 20व्या वर्षी साक्षात्कार होतो. 22व्या वर्षी पत्नी वारते, मुलगा वारतो, दुष्काळ पडतो. दुष्काळ पडल्यानंतर तुकोबराय ते सर्व जेवढे काही उसने पासने पैसे दिले होते उधार पदार्थ सर्व ते कागदपत्र घेतात आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडून टाकतात. काही लोक म्हणतात तुकोबरायला ते वसूल करता नाही आले, पैसे वसूल करता नाही आले म्हणून त्यांच्यावरती गरिबी आली. असं नव्हतं बरं. तुकोबराय व्यापाऱ्याच्या घरामध्ये जन्माला आलेले तुकोबराय. तुकोबरायला सांगावं लागेल, व्यापाऱ्याचं रक्त ज्यांच्या अंगामध्ये त्यांना सांगावं लागतं वसुली कशी करायची. 1% सुद्धा नाही. तुकोबरायला माहितीये वसूल कसं करायचं, पण जोपर्यंत पैसा आहे तुकोबरायची काही सांगतात तुकोबरायला गरीब होते. त्या सांगणाराची सुद्धा कीव येते, मला कीव येते सांगणाराची सुद्धा. तुकोबराय गरीब होते. अहो तुकोबरायकडे 65 लाख रुपयाची श्रीमंती त्यावेळेस सावकारकी होती. 450 वर्षापूर्वी, 450 वर्षापूर्वी ज्याची 65 लाख रुपयाची सावकारकी ती गरीब होती. अहो त्यांच्या एका अभंगावर आम्ही कोट्याधीश व्हायला लागलो. आम्ही कोट्याधीश व्हायला लागलो एका अभंगावर. 4-4.5 हजार अभंग ज्यांचे ते गरीब होते. अजिबात नाही गरीब नव्हते तुकोबराय. पण कळालं गावामध्ये जोपर्यंत पैसा आहे, जोपर्यंत मान धन आहे तोपर्यंत तुकोबरायला गावातली लोक तुकाराम शेठ म्हणायची. आणि ज्या दिवशी जवळचा पैसा निघून गेला, ज्या दिवशी जवळची मालमत्ता निघून गेली, त्याच दिवशी गावातली लोक नावाने हाक मारायला लागली. कळालं, समजलं, लक्षात आलं. मग तुकोबराय म्हणतात संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालोनिया शून्य, सोडून दिला संसार, संसार सोडून दिला. दररोजचा नित्यक्रम असायचा तुकोबरायचा. गळ्यामध्ये विणा घ्यायचा, हातामध्ये चिपळ्या घ्यायच्या आणि त्या देवाचं भजन करायचं. एवढी संकट तुकोबरायवरती आली, एवढी संकट आली तुकोबरायवर. थोडी संकट आली, बायको वाढली, मुलगा वारला, दुष्काळ पडला. एवढं झालं तरी तुकोबराय काय म्हणायचे माहिती का? बरं झालं देवा. काय म्हणायचे? बरं झालं देवा, बरं झालं म्हणायचे देवा. बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा गेली, बरे या दुष्काळे पिढा गेली. अहो एक पत्नी वारली तुकोबरायची आणि गेल्यानंतर दुसरी केली, ती सुद्धा कर्कशा मिळाली, भांडकुदळ मिळाली. तरी सुद्धा तुकोबराय म्हणले बरं झालं देवा, बरे झाले देवा. बाईल कर्कशा, बाईल कर्कशा मिळाली म्हणले बरं झालं देवा. तुम्ही म्हणू शकता, तुम्ही म्हणू शकता देवाला बरं झालं देवा भांडकुदळ बायको भेटली, म्हणू शकता? म्हणू शकता का तुम्ही? अजिबात नाही. उलट ते व्हॉट्सअपला मी एक विनोद वाचला होता. माझं व्हॉट्सअपला आलो आहे ना, माझ्याकडे मोबाईल आहे, येतं मला व्हॉट्सअपला. लय अवघड आहे महाराज. काही काही जागेवर त्या हॉटेलला जर गाडी पाणी बॉटल घ्यायला जर उभा केली नाही एखाद्या हॉटेलला, त्या महाराज तुम्ही बी आम्ही का पाणी पिऊ नाही का काय? मी एकदा सांगितलं व्हॉट्सअपला, मी विनोद वाचला होता. एक जण माझ्याकडे आला, मला म्हणतो महाराज तुमच्याकडे व्हॉट्सअप आहे का? खेळलं अवघड. त्याच्यामुळे आहे माझ्याकडे मोबाईल. व्हॉट्सअपला मी विनोद वाचला होता, ज्याची बायको मुकी ते सगळ्यात सुखी. वाचलं होतं असं सहज म्हणून सांगितलं, आठवले म्हणून पाठवले. माझं तसं काही नसतं आहे का नाही? तसं तुम्ही म्हणू शकत नाही. बरे झाले देवा, बाई लकर कशा, तुम्ही नाही म्हणू शकत. तुकोबराय म्हणले बरं, बरं झालं म्हणले, बायको भांडकुदळ भेटली. एवढी संकट आली तरी तुकोबराय बरं झालं म्हणायचे. त्यांचं जीवन जर आपण पाहिलं तर आपल्याला आपल्या जगण्यामध्ये
कितीही मोठं संकट आलं आपल्या आयुष्यामध्ये, केवढंही संकट आलं तरी त्या संकटाला सामोरं जाण्याची ताकद तुकोबरायच्या चरित्राकडे पाहिल्यानंतर मिळते. तुकोबरायच्या चरित्राकडे पाहिल्याच्या नंतर मिळते. एवढी संकट तुकोबरायच्या जीवनात आली तरी एकच नित्यक्रम असायचा, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत. रात्र कळत नव्हती, दिवस कळत नव्हता, गळ्यामध्ये विणा असायचा, हातामध्ये चिपळ्या असायच्या, सतत तुकोबराय भजन करायचे. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. सतत भजन करायचे तुकोबराय, सतत भजन करायचे, भजन चालू असायचे. सकाळी सकाळी निघायचे, पहाटेच तुकोबराय डोंगरावरती निघायचे आणि संध्याकाळी माघारी यायचे. एक दिवसचा प्रसंग आहे. दररोज तुकोबराय घरातून गळ्यामध्ये विणा टाकायचा, हातामध्ये चिपळ्या घ्यायच्या आणि डोंगराकडे निघायचे. एक दिवसचा सकाळचा प्रसंग आहे आणि तुकोबराय निघाले डोंगरावरती. तुकोबरायची पत्नी कर्कशा होती, पण त्यांना जीव लावणारी होती. बरं, त्यांना जीव लावणारी होती. काही काही लोक म्हणतात तुकोबरायची पत्नी त्यांना मारायची नाही. नाही, तसं नव्हतं. बरं, तुकोबरायची पत्नी पतिव्रता धर्म पालन करणारी होती. पतिव्रता धर्म पालन करणारी होती. अहो, तुकोबरायच्या पोटामध्ये, तुकोबरायला जीव घातल्याशिवाय तिच्या पोटामध्ये अन्नाचा कण सुद्धा ती जाऊ देत नव्हती, एवढी पतिव्रता धर्म पालन करणारी. तुकोबराय भंडारा डोंगरावरती गेलेले असायचे, भामचंद्रावरती असायचे, नाही तर गोराडेश्वरावरती असायचे. तिने सापडायचं कोणत्या डोंगरावरती तुकोबराय गेलेले आणि त्यांना जीव घालायचं, मग ती खायची. कंटाळी एक दिवस जिजाबाई, एक दिवसचा प्रसंग, सकाळी सकाळी तुकोबराय निघाले, घराच्या बाहेर गेले. थोडेसे पुढे गेल्याच्या नंतर हाक मारली, झाडत होती. सकाळी सकाळी हाक मारली, अहो जाण्याबद्दल काही नाही, पण सांगून तरी जात जाणा कोणत्या डोंगरावरती चाललात, म्हणजे मी मागून भाकरी घेऊन त्याच डोंगरावरती येत जाईल. सांगून तरी जात जाणा. त्यावेळेस फोन नव्हते. हॅलो, कोणत्या डोंगरावर मी भाकरी घेऊन यायला, असं होतं का त्यावेळेस? असं काही नव्हतं ना त्यावेळेस. सांगून तरी जात जाणा कोणत्या डोंगरावरती चाललात, मी पायी पायी त्या डोंगरावरती भाकरी घेऊन येतो. तुकोबराय माघारी येतात आणि त्यांच्या पत्नीला म्हणतात आवले. आवली म्हणायचे बरं तुकोबराय. त्यांच्या पत्नीला जिजाबाई नाव होतं, पण लाडाने प्रेमाने आवली म्हणायची, आवली. आता लय अवघड झालंय, तुम्ही काय म्हणता हे नका सांगायला. आमच्या गावाकडे, मी कॉलेजचं काम होतं जरा माझं, आणि मी गावाकडे गेलो. कॉलेजचं काम झालं, संध्याकाळी कीर्तनाला निघायला उशीर झाला. म्हणलं तर गावातून इकडूनच निघू. मग कीर्तनाला लांब संभाजीनगरकडे जायचंय म्हणून गाव एखादं कोणीतरी सोबत असावं म्हणून मी माझा वर्ग मित्र कीर्तनाला सोबत नेला. मला लक्षातच नाही त्याचं लग्न जमलेलं होतं आणि त्याने तिकडं मोबाईल बी दिलेला होता. त्याचं कीर्तनावर ध्येन नाही, गाडी चालण्यावर ध्येन नाही, कशावर ध्येन नाही. बरं, ते त्याच्या बायकोला काय म्हणायचं माहितीये का? जाऊ द्या इथं सांगायला की नाही, सांगूच पिलू म्हणायचं ते त्याच्या बायकोला. काय करावं, लईच आवडत. मी म्हणलं हे काय म्हणायचं असतंय बरे बायको काय म्हणते. आमच्या गावातलं एक पोरग लग्न जमलं त्याचं, त्याच्या मामाच्या पुरी संगत आठवले म्हणून पाठवले. आता ते एक पोराचं लग्न जमलं आमच्या गावातल्या त्याच्या मामाच्या पुरी सोबतच. आणि लग्न जमल्यावर त्यांनी दम काढावं 7-8 दिवसात लगेच पुण्याला गेल्यावर लगेच ते मॉल मध्ये टॅटू काढणाराकडे गेलं. त्यांनी नाव काढलं, तिचं नाव होतं ज्योती. लगेच नाव काढलं, नाव पूर्ण होत नाही तवर तिचा फोन आला, मला तो आवडत नाही, आपलं लग्न मोडलं. नाव पूर्ण होत नाही तवर. किंवा इतका चॅप्टर होता महाराज, किंवा टॅटूवाल्याला म्हणला पुढं बाकर म्हणला ज्योतिबा आपलं कुलदैवत. ते टेन्शन नाही घ्यायचे, पोरं लय विचित्र असतात. ते सांगत होतो मी, तुकोबराय त्यांच्या पत्नीला आवली म्हणायची. विषय सोडायचा नाही. मी विनोद जरी सांगितलं तरी मुद्दा परफेक्ट आहे माझा. हा, तुकोबराय त्यांच्या पत्नीला आवली म्हणायची. आवले, तुला वाटत असेल मी भजन करतो, मी त्या डोंगरावरती चालत जातो, मी त्या देवाचं भजन करतो. मी भजन करत नाही. बरं, मी भजनच करत नाही, माझे इंद्रिय भजन करतात. माझी मज झाली अनावरवाचा छंद या नामाचा घेतलास. माझी मज झाली अनावरवाचा. तुला वाटत असं आवले
मी पायी 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 त्या डोंगरावरती ठरवून जातो, आज या डोंगरावर असेल, उद्या त्या डोंगरावरती असेल. मी ठरवतच नाही, माझे पाय ठरवतात आणि त्या डोंगरावरती घेऊन जातात. मी कुठे बसतो हे मला माहित नाही, मी कोणत्या देवाचं कसं भजन करतो हेही मला माहित नाही. माझी इंद्रियच त्या देवाचं भजन करतात. तुकोबराय म्हणतात, एक काम करावले, तू गावाच्या बाहेर ये, 3 रस्ते फुटतात, एक गोडाडेश्वरावर जातो, एक भामचंद्रावरती जातो आणि एक भंडाऱ्यावरती जातो. त्या तिन्ही डोंगराची माती घ्यायची, कानाला लावायची आणि कानाला लावल्याच्या नंतर ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल नाव ऐकू येईल ना, ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल नाव ऐकू येईल त्या रस्त्याने तुम्हाला भाकरी घेऊन येत जा. अहो तुकोबरायच्या पायाचा स्पर्श ज्या मातीला झाला ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणायची. आपण कीर्तनात म्हणत नाही, हे दुर्दैव, कीर्तनात म्हणत नाही. तुकोबरायच्या पायाचा स्पर्श ज्या मातीला झाला ती माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायची, विठ्ठल विठ्ठल म्हणायची. तुकोबराय गावाच्या बाहेर जातात, डोंगरावरती जातात. एक दिवसचा प्रसंग आहे, जिजाबाई मागून जातात. गेल्याच्या नंतर उशीर झाला होता, 12 वाजले होते. गावाच्या बाहेर येतात, या डोंगराची माती घेतात, त्या वाटेची माती घेतात, या वाटेची माती घेतात, भंडाऱ्या डोंगराची माती कानाला लावतात. विठ्ठल विठ्ठल नाव ऐकू येतं. गडबड करतात जिजाबाई, चालत 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 भंडाऱ्या डोंगराचा रस्ता सापडतो. चालता 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 चालत मनातल्या मनात बोलत चालल्यात. उशीर झालाय, भूक लागली असेल, तहान लागली असेल, सकाळी सकाळी लवकर गेलेले, पण चालता चालता जिजाबाईच्या पायात काटा मोडतो. काय होतो? काटा मोडतो. काटा मोडल्याच्या नंतर इतकं तळतळतं तिचं अंतकरण, एवढं तळतळतं, तळतळून डायरेक्ट ती देवाला शिवीच देते. ह्या काळकोंड्यानी माझ्या संसाराचं वाटोळं केलं म्हणजे. जिजाबाई तळतळतं ना, अंतकरण तळतळतं ना माणसाचं काटा मोडल्यावर. आता आपण सगळं शेतकरी माणसं, प्रत्येकाच्या पायात एकदा एकदा काटा मोडलेलाच असेल ना, तळतळतं अंतकरण. तळतळणं समजूनच सांगू का एकदा तुम्हाला, तळतळणं तळतळणं ते कसं ट्रॅक्टर, त्या तळतळणं म्हणजे म्हशीचं वगारू. म्हशीचं वगारू धार काढायची झाली आणि त्याला वडाव, धार काढायची झाल्यावर त्याचं पिऊन झाल्यावर वडाव, आणि वडल्यानंतर त्यांनी कसा कसा पायावर पाय दिला. आपल्याला वाटतं की 4ही पाय धरावा, उलट हात अंतकरण. सगळे शेतकरी माणसं आहेत माझ्या पुढे बसले, तळतळत अंतकरण. तसं तिचं अंतकरण तळतळलं आणि तिने तळतळून शिवी दिली. त्या काळतोंड्याने माझ्या संसाराचं वाटोळं केलं, संसाराचं वाटोळं केलं. जशी शिवी दिली ना त्या देवाला, तो देव प्रगटच झाला तिथे. तुम्ही त्या अंतःकरणातून त्या देवाला शिवी द्या, नाही तर त्या देवाचं नामस्मरण करा, फक्त अंतःकरणातून असलं पाहिजे. तो प्रगटच होतो. देव तिथे प्रगट झाला आणि प्रगट झाल्याच्या नंतर बालवेशामध्ये भगवान परमात्मा आहे, गुराख्याच्या रूपामध्ये जवळ येतात. आई काय झालं? काटा मोडला बाळा, पायात काटा मोडला. मी काढू? नाही, तुला नाही काढता यायचा. काढतो, करतो प्रयत्न, नाही तुला नाही काढता यायचा. जिजाबाई म्हणतात, देव मनातल्या मनात म्हणला, चांगल्या चांगले जे काटे काढले ना, तो हा काटा काय? चांगल्या चांगल्याचे काटे काढतो ना. हा, मग जिजाबाईचा पाय हातामध्ये घेतला, मांडीवरती ठेवला आणि ठेवल्याच्या नंतर असा बोटाने सारतात. भगवान परमात्मा बोटाने काटा सारतात. आई दिसत नाही हो, तोंडामध्ये बोट घालतात आणि असं तुका लावल्यावर परत असं सारतात. सारल्याच्या नंतर काटा काढण्याचे प्रकार असतात बरं. हे काटा काढण्याचे पायातला वेगळा, राजकारणातला वेगळा, काट्याचे प्रकार वेगळे, हा वेगळे वेगळे असतात. त्याच्यामुळे हा असं सारतात काटा. आई काटा दिसत नाही, तोच पायाचा हात परत तोंडामध्ये घालतात, परत पायाला लावतात. आई त्याला दिसत नाही का? त्याला काटा दिसत नाही देवाला? अहो सूक्ष्मातलं सूक्ष्म पाप त्या देवाला दिसत, काटा दिसत नाही, दिसत नाही काटा. पण आई दिसत नाही हो काटा, परत परत सारतात आणि परत ते बोट तोंडामध्ये घालतात. बोट तोंडामध्ये देव का घालतात माहिती? त्या ज्या जिजाबाईनं त्यांच्या तुकोबारायची सेवा केली ना, त्या जिजाबाईच्या पायाचे कण चाकतात बरं देव, चाकतात देव, चाकतात. ज्या तुकोबारायची भक्ती, ज्या तुकोबारायला जिजाबाईने शिव्या दिल्या असतील, आपलं देवाला, भगवान परमात्म्याला जिजाबाईने शिव्या दिल्या असतील, पण तुकोबरायमध्ये ती देवाला पाहत होती. त्या तुकोबरायमध्ये देवाला पाहत होती, तुकोबरायची सेवा करत होती. म्हणून त्या जिजाबाईच्या पायाचे कण तो देव चाकतो. खऱ्या अर्थानं ती जिजाबाई दैवाचा पुतळा आहे. विठाला विठाला. तसे आपण त्या भगवान बाबांची, वामनभाऊ महाराजांची सेवा करतो
आपण त्या भगवान बाबांची वामन भाऊंची पुण्यतिथी साजरी करतो. खऱ्या अर्थानं आपणही दैववान आहोत. आपणही दैववान आहोत. आपण सुद्धा त्या देवा त्या जिजाबाई सारखं एखाद्या शहीद जवानासारखं, शहीद जवान सुद्धा दैववान असतात. त्या मातीसाठी जगतात. त्या मातीसाठी, मातीला म्हणतात तुझ्यासाठी जगायला मिळालं, तुझ्यासाठी मरायला मिळालं, ती सुद्धा दैववान असतात. तसे आपण सुद्धा दैववान आहे. हा, आता आपली फक्त 5 मिनिटं वेळ राहिली. किती? 5 घड्याळ. 5 घड्याळ फक्त किती राहिले? 5 मिनिटं. आणि मी वेळेच्या पुढं कधी जात? अभंगाचं किती? एकच चरण सोडणं झालं. किती? एकच. एक. मी त्याच्यामुळं अभंगाचा पहिला सरळ सरळ सगळा भावार्थ सांगून टाकतो. म्हणजे एक संपो, नाही तर 2 संपो, नाही तर 5 संपो. टेन्शन नाही. आणि जरी तुम्हाला वाटत असलंच एकच चरण झालंय बाबा, 3 कवा सांगतील, मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन. काही टेन्शन घेऊ नका तसं. मी पुढच्या वर्षी पुन्हा येईन आणि पुढच्या 3 चरणाचे अर्थ सांगेन. आहे का नाही? टेन्शन तसं घेऊ मी वेळेच्या पुढे कवाच जात नाही भाऊ. अजिबात नाही. कधीच नाही. आजपर्यंत वेळेच्या पुढं कधी. मी घड्याळाकडे लक्ष असतं माझं. मिनिटाचं लक्षच. काय होतं माहितीये का? पुढे गेलं ना, आता तुमच्या परिसरातच येते थोडं जरा सोलापूरच्या पलीकडं कीर्तन होतं. सोलापूरच्या पलीकडं कीर्तन होतं तुमच्याच परिसरामध्ये. आणि तुमच्यापासून 100-1 किलोमीटर पुढे तिकडं सगळे पैलवान. आहे का नाही? आणि भाषा बी तुमची जरा पैलवानासारखी. चालाव के महाराज, अमरनाथा उशीर करायला अमरनाथा. आता जेवण बी कीर्तन झाल्यावरच करावं लागेल. तुमच्याकडचे आहे का नाही? मस्त पैलवानी भाषा. घाबरत होतो आम्ही लोक म्हणे. तसं बोलणं ऐकलं जरा भीती वाटते आम्हाला. काय होतं महाराष्ट्रात आम्हाला रोज एक भाषा ऐकायला. महाराष्ट्रात रोज एक नवीन भाषा ऐकायला. इकडे तुमच्याकडे आलं का जरा पैलवानी चालाव की महाराज पाटकन आला का इतकं उशीर असतोय काय कुठं? आता ही तुमच्याकडची भाषा आहे का नाही? तुमच्याकडची भाषा. नाशिक पट्ट्यात जर गेलं, नाशिक तुम्ही कधी गेलात त्र्यंबकेश्वर पुढे काही, नाशिकला जर गेलं ना तर तिकडे वेगळीच भाषा आहे. म्हणजे सगळं महाराष्ट्रात सगळं भाषेच्या कालवा कालवची. नाशिक पट्ट्यात जर गेलं, आमच्या गावात सप्ताह उभा राहिल्या आल्या गेल्या अशी भाषा आहे त्यांची. आमच्या गावात सप्ताह उभा राहिल्या आणि प्रसाद महाराज आल्या ना हो कीर्तनाला. मी तिथे गेलो मला म्हणले महाराज कवा शिका आल्या? मी म्हणलो भाऊ आलोय मी. आल्या पुढे लय अवघड भाषा. म्हणजे लय अवघड भाषाचं काम. काही लईच अवघड. ते खानदेशात जर गेलं ना तुमच्यापासून तर लई लांबे खानदेश. आम्ही खानदेशात जातो. आमचे गुरुजी आम्हाला जे गडावरती शिकवतात शास्त्री बाबांच्या नंतर, म्हणजे गडावरती नवीन ऍडमिशन झालं का व्याकरण असेल, भांडारकर असेल, लघु सिद्धांत पंचसंधी असेल, ते नारायण स्वामी म्हणून एक महाराज आहेत, नारायण शास्त्री. ते स्वामीजी जे आम्हाला शिकवतात ते स्वामीजी पाचोऱ्याचे, जळगाव खानदेशचे. तिकडे आयराणी भाषा आहे. कोणती? आयराणी. आयराणी भाषाचं असं आहे ती धड मराठी नाही, ती धड संस्कृतही नाही, ती हिंदी बी नाही. मधलाच कार्यक्रम आयराणीचा. आयराणीचा मधलाच कार्यक्रम. मी तिकडे त्या पट्ट्यात त्यांच्यासोबत कधी मधी गेल्यामुळे आणि माझी ग्रास्पिंग पॉवर खतरनाक. मी ती ऐकलेली, मला येते बोलता. आणि मागं आत्ता नवरात्रात कीर्तन होतं तिकडे त्या भडगाव जवळ वाघवडजी म्हणून असं एक गाव होतं. तिथं ती कीर्तन होतं. मी सोबत 2-3 जण नेलेले, लांब जायचं म्हणून 2-3 जण सोबत. आणि गेल्यानंतर ते वाटच कळाना, कीर्तनाला जायचा रस्ता कळाना. म्हणून एक माणूस असा जनावर चालत उभा होता. मी त्याला म्हटलं बाबा त्या वडजीला कसं जायचो, रस्ता कसा जातो? तो म्हणला सीधा जायच होते बापा काढले जो. कसं कळायचं होतं सांगा? कसं कळायचंच कसं होतं? अवघड. मला मस्त कळालं, पण सोबतची 3 कोमातच गेली. म्हणले काय सांगितलं काय ना? मी म्हटलं सीधा जायस धोते आत्मा पकडले जो, डाव्या हाताला वळ भाऊ. पकडले जो म्हणजे वळ. लय अवघड भाषे. त्यांच्या गावाकडे गेलं का नाही? मी नवीन एकदा गेलो त्यांच्या गावाला. मी गाडी चालू मोटरसायकल घेऊन चाललो. पुढं गतिरोधक होता, माग ते आमचे स्वामीजीचे वडील बसलेले होते. ते म्हणले हो बागे, हो पोऱ्या बागे. मी म्हणतो बागे? म्हणलं हळूहळू घे. बागे म्हणजे थोडा हळूहळू घे. त्यांची भाषा मला कसं ग्रास्पिंग पॉवर खतरनाक आहे. आमना गाव प्रसाद महाराज ना कीर्तन भाऊ इतला भारी बोलस भाऊ, तू इतला भारी बोलस. तुम्ही युट्यूबला आहे का वाटल्यास ती भाषा? इतला भारी बोलस तू, असा टुळू 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 टुळू. इतला तिथंच रे भाऊ तो. असला बोलस भाऊ तो. ती आयराणी भाषा आहे.
म्हणजे ह्या महाराष्ट्रामध्ये सगळी कालवा चालवची. हा, पुण्यात जर गेला ना, पुण्यात जर गेला ना, पुण्यात न आणि णचा सुद्धा फरक केला जातो. न नळाचा आणि ण बाणाचा असं फरक केला जातो. न आणि णचा सुद्धा एवढी शुद्ध असते पुण्यात, एवढी शुद्ध 7 ते 9 कीर्तन असतं. आणि कीर्तन झालं तर लोक आमच्याकडे येणार, महाराज चहा घेणार का, एवढं वाजणार. जेवणाला जर त्यांच्या घरी जायचं म्हटलं का, महाराज तुम्ही जेवणात काय काय घेणार, आणणार सरमाळ घेणार, कडबा घेणार, तोंडी लावायला चिखल घेणार. आता काय घेणार, जे घेणार ते खाणार. उलट काय विचारित जाऊ, काय घेणार, हे घेणार ते घेणार, उलट काही विचारते. हा, आम्ही मग ते 7 ते 9 कीर्तन झालं का नाही ते आम्हाला विचारणार, महाराज चहा घ्यायला येणार का. मग आम्ही त्यांच्याकडे चहाला जावा. चहाला गेल्याच्या नंतर ते एकदम वजनात, एकदम असं त्यांचं ते सायलेंट मध्ये असं दार वाजवणार. ए स्मिता, अगं उठतेस का ग. म्हणजे उठच म्हणण्याचा ज्याचा अधिकार नाही, ती शिकलेले सुशिक्षित. हा, उठतेस का ग स्मिता, उठतेस का ग. मग ते जनावर उठणार. त्याने येण्याची फोड घातलेली, येण्याची फोड. ज्याला कळालं त्याला धन्यवाद, कळालं ते प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. हा, जेवल्याशिवाय जाऊ नका. हा, मग ते उठणार, ते दारात येणार, दार उघडणार. महाराज चहा घ्यायला आले, एक काम कर, 2 कप चहा कर आणि बाबांना दे आणि मला पण. ए बंटी, मी खूप थकले, एक काम कर, तू चहा कर, बाबांना पण दे आणि मला पण दे. हे पुण्यातले एकदम शुद्ध. सगळीकडचं जाऊ द्या बरं का, सगळीकडे लई पाहायला मी महाराष्ट्र, एवढ्याशा वयात लई महाराष्ट्र फिरलो, लई पाहिला महाराष्ट्र. आमच्या बीड मध्ये खतरनाक आहे जरा. आमच्या बीड मध्ये म्हणजे उग्रीट भाषा. हा, कीर्तन 9 ते 11 कीर्तन संपलं की एक जण आमच्याकडे येणार, जे हरे येता का दुधाला इतकं वाजणार लई अवघड. हा, आमच्या बिडात लईच अवघड. हा, येता का दुधाला. मग आम्ही म्हणणार चल आता, मग 2 किलोमीटर त्याची वस्ती, त्याची पायी ते चहाला जायचं. आम्ही पायी त्याच्या मागे त्याच्या घरापूर. रात्री 11 इथंच वाजत, 11:30 नारळ घ्यायला निघायला, 11:45 त्याच्या घरापूर जायला, 12 वाजले होते त्याच्या घरी नेणार. बरी त्याची माता माऊली बिचारी रानात शेतात काम करून आलेली, थकलेली, झोपलेली असते. हे काही नाही, याला काही काम नसतं, गावभर बोंबलं खिंड राजकारणाच्या गप्पा दिवसभर आणि संध्याकाळी कीर्तनाला काही काम. आमच्या बेडात काही कामच नाही दुसरं, टेन्शनच घेऊ नका, हेच काम आहे सगळ्याला. हा, आणि मग ते येणार, आम्हाला म्हणणार दुधाला चला, त्याच्या घरापर्यंत येणार. बरं तिथं गेलो हाताला वाजनात मारणार, अय उठ. आमची इकडचे ते बीडचे, उठ महाराज आलाय आलाय एवढं वाजणार. उठ महाराज आलाय, उठ. ते ऐकतच नाही, म्हणजे झोपलेली असती. हा, ऐकतच नाही. मग ते मध्ये कोणाला तरी घालणार, उठ पप्प्याची माय, उठ छकुलीची माय, उठ. तिला बिचारीला झोप लागलेली असती, साखर झोप लागलेली बिचारी. ती अशी तोंडावरच पांघरून काढतील, काय लावलाय बा उगाच पाय 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 जावा. माणसाला साखर झोप लागायचा टायमा नका काय पाय पाय जावा. आग महाराजाला चिया पेड जा तिकडेच आणि घाला त्या महाराजाला चुलीत. याच्यामुळं मी सोपा उपाय काढाय, त्याच्यामुळं एकदम सोपा उपाय काढाय. हा, अजिबात टेन्शनच घेऊ नका. चहाला नेऊ नका, चुलीत घालू नका. सुट्टे 10 रुपये द्या, मी वाटाने आपला जाताना वाटाने आपला जाताना मस्त अमृत तुल्य चालू असतात. हा, 10 रुपये सुट्टे द्यायचे. माता मावल्या म्हणते माय मला पैसे मागायला. आम्ही तर पैसे आणले बी नाही, मला सोनं जमतंय, कुडकं हुजऱ्या बुगड्या जमतंय तसं काही. हा, मी काय सांगत होतो, तुमच्या इकडे या परिसरात कीर्तनाला आलतो, मुद्दा विसरतच नाही, तवाच विसरत नाही. हा, तुमच्या इकडे परिसरात कीर्तनाला आलो, एकदा कीर्तन करायला लागलो, असं कीर्तन रंगत गेलं. बरं, माझा लहानपणीपासून थोडा विनोदी स्वभाव असल्यामुळे मी आपला कीर्तन सांगत गेलो, कीर्तन रंगत गेलो. 9 ते 11 कीर्तन होतं. 11 वाजले, कार्यकर्ते म्हणले आणखीन 5 मिनिटं सांगा. मी आणखीन 5 मिनिटं सांगितलं. ते म्हणले आणखीन 10 मिनिटं सांगा. 11 वाजून 15 मिनिटं झाले. ती म्हणले आणखीन बी 5-10 मिनिटं सांगा. मी म्हणलं रीडिंग वाढती मीटरची. हा, ते म्हणले रीडिंग किती वाढू द्या पण कीर्तन आणखीन सांगा. मी आणखीन सांगत राहिलो.
11:15 असं मागच्या कडीला एक म्हातारं उठलं. मागच्या कडीला फेटा घातलेला, तुळजाभवानी मिश्या, हातात येताची काठी, कोल्हापुरी चप्पल. मागच्या कडीला एक म्हातारं उठलं ना. मी म्हटलं बाबा फक्त 5 मिनिटं, आता लगेच कीर्तन सोडतो, प्रस्तावना घेतो, लगेच सोडतो, बसा बसा. तो चलू दे म्हणजे, तो चलू दे. मी म्हटलं अहो फक्त 5 मिनिटं, लगेच सोडतो. तो चलून मी म्हणले तुला आणलंय कोणी, त्याच्याकडे बघतो सकाळी. असं होऊ नये त्याच्यामुळे, आहे का नाही? हा, असं होऊ नये त्याच्यामुळे मी कधी वेळेच्या पुढे जात, अजिबात वेळेच्या पुढे जात नाही. तसं तुकोबाराय म्हणतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा. दैववान कोण आहे तुम्हाला समजून सांगितलं. पण तुकोबाराय म्हणतात, किती शहाणा असेल, पंडित असेल, तरी मी त्याला दैववान मानत नाही. आणि कणू हे माझे मना होका पंडित शहाणा, नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. त्याचा मी दास होण्याकरता तयार आहे. फक्त त्याच्या अंतःकरणामध्ये त्या देवाविषयी भक्ती जडली पाहिजे. हा, आणि तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोच शुद्ध, तोच खऱ्या अर्थानं भक्त आहे. वेळ आपली संपलेली आहे. 3-4 मिनिटं वर झाले, तुमची माफी मागतो. हा, माफी मागतो. 3-4 मिनिटं वरती झाले ना. आणि अभंगाचं चिंतन पाहण्याचा आपण प्रयत्न केला. सर्वांनी शांत चित्तचिन्ह कीर्तन ऐकलं. सर्व माता माऊल्या असतील, पुरुष मंडळी असतील, सर्व महाराज मंडळी, महाराज वाजवायला आहेत. कॅमेरा, कोणतं चॅनल तुमचं? रंग कीर्तनाचा. रंग कीर्तनाचा. वा, रंग कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वरती हे प्रसारण होणार आहे, दिसणार आहे कीर्तन. सर्वांनी जरूर पहा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब, बेल आयकॉन आणि लाईक केल्याशिवाय कोणी सोडू नका. हा, सुंदर असं कीर्तन त्यांनी शूट केलंय. साऊंड सिस्टम एवढी सुंदर आहे, गोड सिस्टम दिली बरं. तुम्ही काही सांगण्याची गरज पडली नाही, फक्त 1-2दा मी त्यांना सांगितले. सुंदर सिस्टम आहे. तुम्हा सर्वांकरता एकदा तुम्हीच सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा. हा, या सुंदर वातावरणामध्ये तुम्ही कीर्तन ऐकण्याचा प्रयत्न केला. जे काही चांगलं वाटलं असेल ते तुम्ही नक्कीच घरी नेण्याचा प्रयत्न करा. जे काही आवडलं नसेल, एखादा शब्द बोलण्याच्या ओघामध्ये जातो बरं. एखादा शब्द काही जर माझं चुकलं असेल, तसं चुकलंच नाही होय, पण जरी चुकलं असलं, हा, जरी चुकलं असलं, जर वाटलं असेल तुम्हाला काही चुकलंय, तर ते माझं मला आई वडिलाचं अंतःकरण तुम्ही करून माफ करा, माझं मला परत द्या. हा, जे चांगलं वाटलं असेल ते घेऊन जा. मी आमच्या गावाजवळ एकदा असंच म्हणलं, जे चांगलं वाटलं असेल ते घेऊन जा. 2,500ची चप्पल होती म्हणे, उचलेली एक जणांना लई जाऊ. हा, त्याच्यामुळे मी म्हणत नाही सहसा, पण आपला परिसर भक्तिवान आहे. हा, म्हणून जे चांगलं वाटलं असेल ते घरी नेण्याचा नक्कीच प्रयत्न करा. झालेली कीर्तन रूपी सेवा श्री संत भगवान बाबा चरणी, श्री संत वामन भाऊ महाराज चरणी, अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, माझे गुरुवारी असतील श्री शास्त्री बाबा नारायण स्वामी महाराज यांच्या चरणी समर्पित करतो. पहा, 1 मिनिट वेळ घेतो तुमचा फक्त. देणारे, आम्ही गडावरती राहतो. तुम्हाला गड किती जण तुम्ही गडावरती आलेत मला माहिती नाही बरं. गडावरती किती जण आलेत मला माहिती नाही, पण युट्यूबला तुम्ही शास्त्री बाबाला पाहताय का नाही? युट्यूबला पाहताय ना शास्त्री बाबांना? हा, आमची गुरुवर्य, गुरुचं वर्णन शिष्यानं करू नये बरं का कधी. गुरुचं वर्णन शिष्यानं करू नये, कारण शिष्य तेवढा कधीच मोठा नसतो गुरुचं वर्णन करावं इतका. पण देणारे एवढे मोठे आहेत शास्त्रीजी, देणारे एवढे मोठे आहेत. 21 वर्षापासून ज्ञानेश्वरी विद्यापीठ भगवान गडावरती चालवतात. लक्ष देऊन ऐका, 21 वर्षापासून ज्ञानेश्वरी विद्यापीठ गडावरती चालवतात. आणि ज्ञानेश्वरी विद्यापीठामध्ये 1 तास बाबा ज्ञानेश्वरी पोरांना शिकवतात. पण त्या 1 तासामध्ये 21 वर्षामध्ये 1 तास ज्ञानेश्वरी शिकवतात. त्या 21 वर्षामध्ये एक शब्द त्यांच्या मुखातून गेलेला परत येत नाही. परत त्यांच्या मुखातून तो शब्द येत नाही. एवढे विद्वान आहे, परत एवढे विद्वान आहे. पण ते एवढे विद्वान आहेत, पण आमच्या झोळ्या जरा फाटक्या, आमच्या झोळ्या जरा फाटक्या. त्या फाटक्या झोळीत जे काही अडकलं, जे काही राहिलं ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. तीच झालेली कीर्तन रूपी सेवा माझ्या गुरुवर्यांच्या चरणी, तुम्हा सर्व श्रोते माय बापांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला इथेच पूर्णविराम देतो. विठो